शिर्डी लोकसभेसाठी रामदास आठवले इच्छुक आहेत। महायुतीमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी एवढंच रिपाईचंही योगदान असल्याचं ते म्हणतायत। महायुतीने आपल्याला शिर्डीमधून लढण्याची संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे, तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मागणी केल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आता रामदास आठवलेंना ती संधी मिळणार का आणि ते लोकसभेच्या मैदानात उतरणार का याकडे लक्ष असेल। जर महायुतीने आमच्या रिपाईला एकही जागा दिली नाही तर आम्हाला तोंड दाखवायला जागा होणार नाही अशी खंतही रामदास आठवलेंनी बोलून दाखवली आहे। लोकसभेची निवडणूक येते आहे। महाराष्ट्रामध्ये बीजेपी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांची मोठी ताकद आहेच आहे, पण या मोठ्या ताकदीला मदत करणारी आरपीआयची मोठी ताकद आहे, आरपीआयची छोटी ताकद आहे। पण निवडून आणण्यासाठी जी बॅलन्सिंग मतं असतात ती मतं देण्याची जबाबदारी माझ्या पक्षावर आहे आणि उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचाही चांगला उपयोग होणार आहे। त्यामुळं आपल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझी नम्र विनंती आहे की मी राज्यसभेवर ही गोष्ट खरी आहे, पण मी त्याचा लोकसभेतला माणूस आहे। मी 3 वेळेला लोकसभेमध्ये होतो आणि 4थ्या वेळेला मी शिर्डीमध्ये हरलो होतो। त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला एक जागा तरी देणं अत्यंत आवश्यक आहे। महाराष्ट्रामध्ये सगळा देश वाट पाहतो आहे, सगळ्या देशातले लोक मला फोन करतायत आणि रिपब्लिकन पक्षाला एक जागा आपण मिळवून आपण त्या ठिकाणी शिर्डीमध्ये उभं राहावं, आपण तिथं निवडून यावं अशा पद्धतीची मागणी देशभरातल्या लोकांची आहे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातल्या लोकांची भावना आहे। माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा पवार यांना नम्र निवेदन आहे की आमच्या भावनांचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे। आम्हाला एक तरी जागा मिळणं अत्यंत आवश्यक आहे। रिपब्लिकन पक्षाला एक जागा मिळाली नाही तर आम्हाला लोकांना तोंड दाखवणं अत्यंत अवघड होऊन जाईल। त्यामुळे दलित मतं जी आहेत ही मतं आपल्याला ट्रान्सफर करायची असतील तर आपल्याला रिपब्लिकन पक्षाला एक तरी जागा आपण द्यावी अशा पद्धतीचा आमचा आग्रह आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।